घेतातच नाही. कवाय पा डोळे लाल, सासरवाणी म्हणून काही होत नाही. हलकटवाणी आपण त्यांना रामराम घाला त्यांनी उरफाट्या बावलीची बायको का गरीब माणूस सोमवारी जातो भाऊ साहेब करावं मिटिंग घे. मंगळवारी हातलं का नाही, बुधवारी मोठ्या साहेबाचा दौरा आहे, गुरुवारी आज शक्य नाही, शुक्रवारी मला जायची गाडी आहे, शनिवारचा होता लुटायची. आणि मोठ्याचा फोन आला ना, साहेब मी घरी येऊन सही करतो, तुम्ही एवढा त्रास घ्यायचा काही कारण गरीब लुटायचे. मग म्हातारपणी एक पोर इंजिनियर केला तो वृद्धाश्रमात मुक्काम यांचा. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा, सगळे त्याची टेन्शन घेऊन आणि ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तारात त्याला सांगायचं लाज नाही वाटत का मा एवढा विस्तार झाला नाही तरी निर्लज्ज. तुम्ही जाऊन पहा, आम्ही जातो कधी कधी. मी अभियंता तालुका माझा आता एक पोर इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको नेली म्हणून दुसरी केली, ती टेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला तर आलं आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वांग्याच केला. एक जण तेव्हा काळ कोणाला सोडित नाही मला. आणि एक वाक्य सांगा, विशिष्ट काळ असतो. मूठभर पंडितांचा काळ होता तर विठ्ठल पंतांना देहांत प्रसिद्ध घ्यावं लागलं. बारीक वाक्य आहे का? तो पंडितांचा, ते पंडित होते का नाही तो भाग वेगळा, पण त्या पंडितांनी विठ्ठल पंत सत्य महात्म्याला देहांत प्रसिद्ध घ्यावं लागलं. आणि 4 चिमुरड्या मुलांना कोणताच आधार नसताना जगावं लागलं. एक आधार नव्हता, एक कुणाचा आधार? कोण चुलता, कोण बाप, कोण भक्त, कोण गाव, कोणीच नाही. पण 4ही मुलांमधला एक मुलगा विश्वगुरु ठरला तर एक मुलगा विश्व आई ठरली. एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा विश्वाची आई ठरला, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव ठरला आणि एकच मुलगी आदिमाया शक्ती ठरली. काळ असतो काळ. 2 वर्षापूर्वी डॉक्टर लोकांचा काळ होता, उडूनच दिलं नाही. शक्य शक्य ऑक्सिजन खा. आता आता निमा खाटा मोकळे आणतोय पाहुणे झोपवते घेऊ काय काळ असतो महाराज, काळ. आणि प्रत्येकाच्या जीवनात काळ होता. पण एक वाक्य सांगा, हे भगवान बाबा घ्या, वामन भाऊ घ्या, सध्या नामदेव शास्त्री घ्या, राजपूत महाराज घ्या, यांनी काळ चांगला वापरला. यांनी काळाचा वापर योग्य केला. यांनी आयुष्यात अशी बोगस वेळ भगवान तुम्ही कोणते मोठमोठे संत पहा, यांनी काळ सार्थक केला. काळ सार्थक केला त्याने काळाला घाबरा. काळ कार्यक्रम घेणार, पाप करा, पापाची नाही आहे. तुम्हाला जेवढा उत आला असेल तेवढा जिरून घ्या, पण वसुली होणार. मोटरसायकल चालला कुत्र्याला, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो, आम्हाला पाहिला का खाकारा टाकीतो, मुळ्याचा कोंबदूक होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का महाराज
करगळीने डोंगर उचलणारा कृष्ण होता, तो सुद्धा आईचं दूध पिऊ शकला नाही. तुम्ही कोण आहे? हो, 12 गाव अग्नी गिळणारा कृष्ण होता, आईच्या मांडीवर बसू शकला नाही. आणि कृष्णाची आई पोराला दूध पाजू शकली नाही. समजा ब्रह्मांडाच्या धन्याची दोन्ही पोरं बापासमोर रामायण सांगायला. तुम्ही काय, तुझं बंद पडेल तुझा जन्म, शटाक भर दूध नाही तुझा जन्म. तुला कळत का दूध कोण देते? काय लग्नाला दिसलं नाही तो आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस. साहेब पाठी येऊन गेली लग्नाला, तू बस घरी तुझी पुढे चांगल्या लावून. अरे तुमच्या मधला अहम जात नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. या मोठ्या लोकांनी खालच्या लोकांच्या मारामाऱ्या लावून दिल्यात. महाराज वरची मंडळी सगळी सुखी आहे. सप्ते सुद्धा पार्टीवर आहे, 10वी सुद्धा पार्टीवर आहे. गावांचं वाटून झालं महाराज. हा त्या पार्टीचा, तो ह्या पार्टीचा. मग 3 नाही 10वी नाही. हो, लग्न पार्टीवर आहे, 10वी पार्टीवर आहे. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकता नाही अशी कीर्तनात बसले लोक आहे आता इथं मायापुढे. मी नाव सगळं सांगतो आपलं काय. फक्त शहाणपणाच्या भाषा करायच्या, बारीकचे कपडे घालायचे, बारीकचा ब्रँड द्यायचा, पाणी सकाळी करायची म्हणजे शहाण. हा, आज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. काय जीवनात मजा आहे का? काय काही स्थितीला आग लागलं? काय तुमच्या राजकारणाला आग लागलं? अरे पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, धर्म पाहिला. काय तुम्ही जमवलं आहे? तर साखरपुडा झाला तर तो भाऊ त्याच्या घरातला. माझी मुलगी तर एकच होती, नवरीच्या घरी जाणार होती. माझं तर काही नव्हतं. माझ्या भावाला माझ्याशी बोलायचं नव्हतं, पण माझ्या वट्यावर बसला असतं तर माझी किंमत राहिली. काय येऊन बसली? साखरपुडा झालं तर पोरगी त्याचा रडली हो मला. आणि रोजी पोरगी काय म्हणजे माहिती, माझा सुलतान मला बाप सारखा आहे. मी तर दोघांनाही पाहुणीचे. साखरपुडा तर माझा झालाय म्हणजे मी हे घर सोडून झालं. माझ्या सुलतान माझ्या बापाचं होतं, मी तरी काय करतं. माझ्या सुलताने फक्त माझ्या पाठीवर थाप टाकावं लागत होती, मला आशीर्वाद मिळाला. आज इतके खाली गेले तुम्ही काय जगत? अरे काय जगत? आमची सुद्धा पंचायत झाली. कोणत्या घरी चहा जावा का? चहा प्यायला लोक म्हणते तुम्ही विरुद्ध पार्टीचे घरी चहा प्यायला जाताना 10,000ला फटका. काय आमच्या बोकांनी काय कोणत्या घरी चहाला जावा का? चहा पे बोल लोक फोटो काढतात. बाबा आमच्या घरी चहा लागला. राखेल पेलेलं बरं पण मुड गोडभर चहा बाजूते. आजच्या व्हॉट्सअपला बाबा आलता, बाबा आलता, मारा आलता. हा विनोद समजू नका. काय घेऊन बसले तुम्ही? अंगाची ताकद, खिशातला पैसा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि काल कुणाला सोडित नाही. हे जाण्याच्या किती वाक्य झाले? 4. 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही, पण तुम्ही चांगले वागले तरच शत्रू आहे. तुम्ही दारू पिऊन गटरीत पडा तुम्हाला शत्रू नाही. कपडे काढून पडा शत्रू नाही. जमीन विका तुम्हाला शत्रू नाही. गुंता घ्या शत्रू उठले. नोकरी करू नका बोंबलं दिला. कार्यकर्ते व्हा शत्रू नाही. फक्त नोकरी करा. मामाच्या पोरीला नाही म्हणा शत्रू उठले. मामाच शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून दे, पण त्याला द्याला. तो म्हणतो 3 पोरांची आई करी. भले 3 सांभाळायची पाळी आली तरी मरा. 6वं वाक्य, शत्रू कधी बाहेरचे नसतात. 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानी द्या. आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले. आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या नाव इंग्लिकल गेला उलट तुम्हाला काय त्या मनाची पाटलाची जी प्रेयशी आहे अशी माझी इच्छा. आणि तिची आतुरता राहिली. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव काय माहितीये? माया. हे सगळं संपवलं कोणी? माया विघ्न भ्रमला रे
देहगावच्या मनाजी पाटलाच्या प्रेयसीचं नाव इच्छा आहे. तिचा प्रियकर नपुसक असल्यामुळे तिला बाळ होणार नाही म्हणून तिने ही तक्रार कुणापुढे मांडली. बस माया ही तिची कोण आहे? बस आता घोटाळा लय मोठा आहे पुढं. घोटाळा इतका मोठा आहे तिला नवरा नाही. बोलला अशी फिट पाहिजे. आता मायेला नाही नवरा. आता हे दोघींची जमली जोडी. हिचा आहे नपुसक आणि हिला नाही पण हिला पोर सोळा आहे. खाजवा डोका आता. आता 16च्या 16 पोरं सांगतो पटकन. मी आणि प्रत्येक जीव दुःख भोगतो याचं कारण मी नसलो तर कीर्तन कोण वाचवी. मी नसलो तर चाल कोण म्हणा. मी मला मी तू दुसरं तू माझी नाही ना. कुणाशीच नाही. तू कुणाबरोबर जरी संसार केला सुखी नाही. तिचं ऑपरेशन झालंय त्याला 3 पोरं झाले. तुला किती झाले? 16 आहे बरं का. मी तू तिसरं तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोट इकडची अख्खी विकी पण तू जिरी तू जिरावली नाही ना. नेम म्हणा म्हणा बापाचा नाही तर लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी तू तुझा किती झाले? पटापट मला किती राहिले? 12. आणि मग परत एक माझा एक काम काम कसा आहे? धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली बाकीचे 7 कीर्तन एकच कीर्तन सारखाच झाला. चला मी तू तुझं माझा विषय सोडून द्या. आता 1 पासून सुरुवात करा. काम 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 संपले. 2 क्रोध आणि पाया पडतो. पवित्र ठिकाणी कीर्तन आहे. रागाला आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. पण त्याची फळं वाईट होते. आता एखाद्याला म्हणलं तुला 5-7 लाख नाही तो कीर्तन संपल्यावर इंद्रिकर भोकस शिकतो. इंद्रिकर काय एका झापडी त्याला नाही. पण ते 6 लाख खर्चायचे का? तुम्ही हाताने कशा मारता?
दोघांची मारामारी झाली शेतीच्या बांधावरून एक मेला आणि एक आत गेला वावर नांगरायचं कोणी दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी दोघांची एक कानफाटी दिली 50,000 घेतले मला परत असतो ना आता एक कानफाटी तेवढं बसली अरे हाताने का मारत आम्हाला एक वाटते सगळं 2 मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यातून संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव आणू शकतो मग मागच्या महिन्यातल्या दोन्ही घटना गोळीबाराच्या फक्त क्रोधात तो 2 मिनिटाचा क्रोध जर आकारला असता तर सगळ्या गोष्टी यशस्वी रागाला आका इतक्या सुंदर ओव्या आहेत तिथल्या पाणी नाही पण बुडवत आहे अग्नी नाही पण झाडत आहे दोरे नाही पण बांधताय आणि शस्त्र नाही पण कापताय काय ओव्या आहे जिळे विण बुडविती आगी विण झाडीती दोरे विण बांधिती शिखरे विण रोविती पाशके विण गोविती का वाईट वागायला का मारा क्रोध आयुष्याची बरबादी करू शकतो क्रोध आणि सध्या कारण काय ते मी भर का दिला लाईट का दिली हर्ण का दिला गाळ का उडावला झाली महाराज 1 काम 2 क्रोध 3 लोभ जरा कमी करा धरताना पुतीने याला सरपंच चौथ्यानं फॉर्म भरायचं काय गरज तर गावात तू एकटा छान आहे बाकी गाव खरे आणते का लोकांचं दुसऱ्याला संध्या द्या आणि काय झालंय मला 30 लोक लावून धरल्यामुळे त्या क्षेत्राला क्वालिटी राहिली नाही 30 लोक लावून धरल्यामुळे त्या क्षेत्राला क्वालिटी राहिली नाही जरा नवीन माणसाला त्याला क्वांटिटी वाढेल आता हे काय झालंय दाबून मारल्यासारखं झालंय बा आपल्याला काही बोलता येत नाही बोलन त्याची बातमी बोलन त्याची क्लिप बोलन तो सकाळ बोट मेलाच आणि मग ती मक्तेदारी झाल्यासारखं झालं मक्तेदारी आणि मग त्याच्यामुळे त्या लोकांचा असा ग झालाय का आम्ही सोडून जनतेला कोणी वागी असा अहम धावत आला त्यामुळे माणसं संपून गेली तुम्हाला वापरल्यावर काय लागतं तुम्हाला काय करा आखली तुम्हाला एक माझी इच्छा सांगतो मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावं कारण आता मी हाय तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत हाच माझा जीवन गौरव पुरस्कार रिअल ध्यानात ठेवा मला मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणार नाही महाराज बरे जाऊ नये पटकन लांब जाय पटापटा पुढे जायचंय 1 काम 2 क्रोध 3 लोभ 4 मत आणि आज सगळ्या लोकांना घातक कोण ठरला हसण्यावारी गोष्टी नका जरा तरुण मंडळी ऐका गावातली 40% पोरं मोबाईल मध्ये घरी खेळून भिकारी नाही बोलत नाही खरंय का खोट आहे हा हसण्यावारी गोष्टी नका इंद्रिकर बोलतो तो दुश्मन ठरतो इंद्रिकर बोलतो तो गुन्हेगार ठरतो त्याच्या पुढचं ऐकलं तुमचं डोकं बंद होईल या 2 महिन्यामध्ये मोबाईल मध्ये रमी खेळून तर पोरं भिकारी झाले पण शेअर मार्केटचे बटणं दाबून 40% लोक भिकारी झाले मी तर 7-8 जणांचे पैसे गेले मी नावासकट सांगायला 2 रुपयाला 36 मिळतात तर 1 रुपयाला 36 मिळतात अरे त्याला कंटिन्युटी ठेवावं लागते शेअर मार्केट वाढलं की लगेच पैसे काढून घ्यावं लागतात भिकारी झाले लोक झाले ना 70-70 हजार रुपये गपक्यात 0 बॅलन्स इथं गेले 2-3 जणांची नाही अरे जमिनीला गेले लागायची वेळ आली तुमच्या लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला आपण काय वागतो बोलायचं नाही कोणी शाळेत शिक्षक शिकवताना खिशात मोबाईल येतोय आणि शिकवताना बोलतोय जरा आला तर कोण बोलन तो का आला सकाळपर्यंत जगल पोरानं खरं आहे का खोटं आहे शिक्षकाच्या खिशात मोबाईल असतो किंवा नाही असतो शिकवताना मोबाईल आला तर तो बोलतो किंवा नाही बोलतो कोण बातमी टाकील कोण क्लिप टाकील आमचाच डाव करायचा आहे तुम्हाला तुम्ही दुसरे तर काय करता इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या द्या गेम करून आमचा त्यांची योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे पिढ्या बरबाद केल्या वायरमॅन आला नाही तर लोक त्याला घोडा लावतात
एसटी आली नाही तर त्याला घोडाला विचार. आज 12 वर्ष झाले पहिली ते 9वीला परीक्षा नाही. कोणी बातमी केली? कोणी केली? बीएड बंद झालं, एक पिढी बरबाद झाली. बीएड बंद झालं, एक पिढी बरबाद झाली. तुम्ही कधी बोलले? आज बीएड पोरांना बायका नाहीत, नोकरी नाही. मी स्वतः बीएससी बीएड माणूस, माझ्या अवतारावर जाऊ नका. हा विनोद आहे का? 10वीच्या पोरांना तुम्ही 20 मार्क शाळेत देता, फक्त 15 मार्क पाडायचे त्या पोरांना. त्यामुळे अख्खा कच्चा माल वर गेला. कोण बोलल तर ते सकाळपर्यंत तर पट्टी. तो मेलाच. सरळ बसा जाणारे पोरा बडे बडे साला चांगल्यावर करतोय, सावधान आहे. ए रिलॅक्स, रिलॅक्स. आणि 5 मिनिटं सावधान राहायचं. आता 9वीला कोण आहे बेटा? 9वीला नवीन सेमीला आहे का मराठीला आहे? मराठी मिळालं आहे का? विज्ञान पेपर 1. हे बरे विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाने जे 3 नियम आहे त्याचं नाव काय? नाही का काही? न्यूटनचा पहिला नियम आहे का? न्यूटनचा दुसरा नियम आहे का? न्यूटनचा तिसरा नियम आहे का? मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. न्यूटनचा कितवा नियम आहे? तू कितीला रे? 6वीला? शिमीला का मराठीला? मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? स्थायू. पाणी बोलला का वाटते? पाणी. तो कितीला रे उपाडण्यावाला? 6वी. शिमी का मराठी? मराठी. बापाच्या बायको श्रीमती मग म्हणतात पत्नी. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात विचार. तू कितीला रे? हा 10वीला तू आता. ते बद्दल हे झालं ना मराठीला. आता ते शिमीला आहे का मराठीला आहे? मराठी मिळून मिळालं का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 3. आवर्त सारणीतील उभ्या रेषेला टिंबटिंब म्हणतात. गण आणि आडव्या रेषेला आवर्तन. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4. त्या पुस्तकात अशी एक आकृती आहे, तिचं नाव काय? 4थ्या प्रकरणात आकृती आहे अशी. चुंबकीय बल रेषा नाही, हा उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? तू कितीला रे? 10वी. शिमी का मराठी? मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का? 8 मूलद्रव्य ठरत्या अनुक्रमाने मांडला असता. तिसऱ्या प्रकरणाचा प्रश्न आहे. 8 मूलद्रव्य ठरत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आठव्यासारखे असतात. कुणाचा नियम आहे? अरे न्यूलँडचा हस्तकाचा नियम आहे का? त्रिज्याचा नियम आहे का? डोबे राहण्याचा नियम आहे का? न्यूलँडचा आवर्त सारणीचा नियम आहे का? हा रासायनिक समीकरण आहे का? अल्केन अल्काइन आहे का? 9व्या प्रकरणात आहे का नाही? धातू विज्ञान. 10वीला धातू विज्ञान प्रकरण आहे 8वं. विज्ञान पेपर 1 मध्ये ही स्थिती आहे. ही स्थिती आहे. हा सूर्य ना बोलल त्याचा गेम. तू कितीला रे? आठवी. शिमी का मराठी? शिमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? या मागचा कितीला रे? 8वीला का? शिमी का मराठी? मराठी मिळेल का? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? स्थायू. तू कितीला रे? शिमी का मराठी? 1ली ते 10वी. बैठे बैठे सावधान, सावधान. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. टिंबटिंब नदीच्या तीरावर टिंबटिंब या ठिकाणी 1,00,000 महाराजांची जलसमाधी आहे. करेक्ट. पोरांनो, ते
सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आवाज कमी येतोय. कोण आहे ती? आरची. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आणि आता एक ते नवीन आलं ते काय रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. आणि त्याच्या पुढे काय? तेरी. करेक्ट. हा. आणि आता इथे आलंय नवीन. आधी झुमके वाली. करेक्ट. आणि आता आलंय नवीन. सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा. आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा. त्याने घाटात केलाय. याला डोळ्यात माणसं जबाबदार तुमची आई आणि आता उघडी डोळे, आता उघडी अरे अध्यापिना करे, अध्यापिना करे. काम क्रोध लोभ. तुम्ही आता अभ्यास करा. माझ्या पुढे 100 पोरं उभे करा. आता 93 पोरं दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झाला. दारूवर कोणी बोलायचं नाही. भ्रष्टाचाराचा शब्द सुद्धा काढायचा नाही. काढलं होतं सकाळी दिसणार नाही. दाबून गेला समाज. फक्त यादी आहे का मला पुढे सरकायला? काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. किती झाले? 6. आणि पहिले 4. 6 10. आणि पुढे आता किती राहिले? 6. आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा तितिक्षा 10 आता हे 16 पोरं कोणाचे? बस भेट बसलं. आणि इथे 16. आणि ते 2 जण राहिले. कोण कोण? माया इच्छा आणि मन. हे सगळे राहिला कुठे? करेक्ट. आणि याच्यात राहिल्यामुळे कोणी भजन करू देत नाही. 16 पोरं आपल्या जगात मारणार नाही. आपल्याला म्हातारी मारावं लागेल. ही माया. आणि माया मारायचं औषधी भजन. आणि माया मिली की माणसाला लग्न न करता पोरगा होतो. ऐका होतो का नाही? ए माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा होता. लग्न न करता मला 4 मुलं झाली. माझा पहिला मुलगा आहे ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेद शास्त्र देती वही. पहिला मुलगा मला वेद झाला. दुसरा मुलगा मला योग झाला. तिसरा मुलगा मला साधक झाला. चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला. दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासाठी लिहिली. तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा 4था मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. हरिपाठात एक अभंग 27 आहे. हरिपाठाला 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18, 18 ते 27. हरिपाठात हरी हरी हा शब्द. ज्ञानेश्वरी 19 9,033 आहे. ज्ञानेश्वरी दृष्टांत 3,500 आहे. ज्ञानेश्वरी शब्द 1.25 लाख आहे. आणि ज्ञानेश्वरीला 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहे. 10व्या अध्यायात 335 आहे. 11व्या अध्यायात 708 आहे. 12व्या अध्यायात 210 आहे. 13व्या अध्यायात 1169 आहे. 14व्या अध्यायात 472 आहे. 15व्या अध्यायात 598 आहे. 16व्या अध्यायात 433 आहे. 17व्या अध्यायात 433 आहे. आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. हे ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे.
हरिपाठ 27 अभंग आहे, पण घोटाळा हरिपाठाचा असा आहे, हरिपाठाचा या गायक वादकांनी ऑर्केस्ट्रा केला. गाण्याच्या चाली कधी हरिपाठाला लावू नये. आणि महाराज मंडळी सगळं सांगतो, सगळ्यांना राग येईल तुम्हाला. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणू नये, कधीच म्हणू नये, नाचून कधी म्हणू नये, आणि शांत म्हणावे. कारण ज्ञानी हरिपाठातले 27 अभंग हा हरिपाठ नाहीये, हा संप्रदायाचा आत्मा आहे. 27 अभंगावर सगळा संप्रदाय उभा आहे. आणि सगळ्यात अवघड ग्रंथ दोनच आहेत, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. ही कथा बिथा ह्या स्वस्त आहे. रामायण भागवती राम वनवासाला जायला दुपार लागते, पुन्हा मध्ये काही भेटली त्याच्यात दुपार गेली, दगड पाण्यात पडला त्याच्यात अर्धा तास गेला, नावेत बसताना 1.5 तास गेला. कथा आहे, रामायणाला कथा आहे, भागवताला कथा आहे. आता एक नवीन ग्रंथाचा लय प्रश्न आलाय आपल्याकडं, शिवपुराण. शिवपुराण लय उठलं आहे 2-4 महिन्यापासून. प्रत्येक ठिकाणी शिवपुराण, अख्खं शिवपुराण हरिपाठाच्या एका ओळीत आहे. हरी 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 मंत्र असे. आता हे खरं कोण बोलन तो मरण. लोक म्हणतात तुझ्या बापाचं काय जातो, मी शिव्या तरी कोणते खाऊ. एका उक्त घेतलं एक आख्यान, पुरी म्हणत्या प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाला. प्यार क्या होता है तो वो पटता है उठतो, प्यार क्या होता है तर चिंगळ निवडताय निवडो, प्यार क्या होता है तर कांद्याचं मुरे लावू शकते. आता किंवा मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणी राहा काय म्हणतात, काय पोरी जायचं चालय झाकली 1.25 लाखाची. 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, तुम्ही बसलेली माणसं कोणती शंका काढा, मी तुम्हाला हरिपाठात उत्तर देणार. करा शंका. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हरिपाठात आहे. महाराज, संसारी माणसाला निश्चित मोक्ष देणारा ग्रंथ हरिपाठ आहे. संसारी माणसाला निश्चित मोक्ष देणारा ग्रहपाठ हा हरिपाठच ग्रंथ आहे. बोला पटकन, मी सांगतो. बायको मिळत नाही तुम्हाला, बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर द्या. नामाशी मुखत होणार बाकी. नोकरी मिळत नाही, बुद्धीचे वैभव. आणि एखादा म्हणे सत्याला वर्गणी का म्हणून द्यायची, नाला की तू दिल्यावी ना प्राप्ती. एखादा म्हणे मी 52 काशी केली पण माझं मन समाधान झालं नाही, हरकत आहे, तू त्रिवेणी संगमी नाही.
काही म्हणतील मी 1.5 किलो गंध लावतो पण बुद्धीत बदल नाही. अरे नालायका, विष्णूने जप व्यर्थ काही म्हणून सांगतील पार पोथ्या वाचून गेलो पण बदललो नाही. अरे बदलणारच नाही, पर्वताप्रमाणे पातक करणे तुका नालायक का? मग एखादा म्हणेल बा मला कीर्तन ऐकल्याबरोबर वागण्यात बदल झाला आणि लगेच होणार, साधुबोध झाला होतो. येणार नाही. काही माणसं म्हणतील मला आतून स्वच्छ व्हायचंय. नालायक का तू? हरिपाठ किती मुख्य जरी काय. एखादा म्हणेल मला देव भेटवायचा आहे. अरे लक्ष्मी वल्लभता जवळी नित्य नेमणार. मग एखादा म्हणेल हरिपाठ केलो काही मुक्ती बिकते म्हणे का? कानपाठ हानील मागणी या जन्मा मुक्त झालो. नुसतं मुक्त नाही होत, कुळाचा विचार बिचार होतो का? दरिद्री आहे का तू? मातृपितृ भात्रा शत्रुभुजनर होऊन दिले. मग एखादा म्हणेल काय करावं लागेल? अरे नालायका, वैकुंठ भुवनी घर केले. मग कर काय? मग माझं एकुलतं एक पोरग आहे, त्यानं मला कमवून आणणार साया सकल शिप्रपंच पोराने मला हाणायला होतं लागत. अरे बावळ्याचा भावे बिन भक्ती तू असाच मारणार. आणि म्हणून अभंगातले शब्द आहे 7, 5, 3. आता उत्तर तुम्ही राहिले बरं का क्लिअर. किती शब्द पहिला? 7 मोजा बरं का? 7. आता बैठे बैठे 7. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी. किती झाले? 7. पुढचा शब्द किती आहे? 5. पंचमहाभूते, पंचप्राण, पृथ्वी म्हणजे व्यान, अपान, उदान. 5, 7, 7, 5. पुढं 3. रजगुण, तमोगुण, सतोगुण झाले 3. पुढं 4, 5, 3. पुढं दश म्हणजे किती? 10. मानेपासून इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. 7, 5, 3 दशकांचा मेळा. दशकांचा मेळा. आता याच्यात 20-25 मोजायचे. 25 बरोबर. बरं किती मोजायचे? 25. पटकन मोजायचे बरं ना. पंचमहाभूते 5, पंचप्राण 10, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 3 गुण मन आणि बुद्धी. 25. ही 25 तत्वात शिरले आणि हे प्रत्येकाच्या हृदयात एकच आहे. हा मेळा कसा आहे? 7, 5, 3
तेही मनाचा निर्धारा रामकृष्ण पंथ करेला पुण्याची गणना कोण करा रामकृष्ण पंथ करेला तेही मनाचा निर्धारा ते काही कष्ट ना एक तत्व कळा बिहारी शिवना तुम्ही आज बसणार का वरे वाजले किती किती 11 काय विचार काय आज काय विचार तुम्हाला 1 तासात बसल्यासारखं वाटत असं अभंगप्पा कसा आहे परमार्थ कधी शरीरानं करायचा नाही परमार्थ मनानं करायचा एक आणि दुसरी गोष्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला विकत मिळतात फक्त भजन आणि श्वासवास फुकाट मिळतो तर म्हणायला तेथे काही कष्ट न लागत आणि एक जाणकार मी कीर्तनकारांसाठी सांगतो हरिपाठातल्या 27 अभंगांचे जेवढे शेवट आहे तेवढे सगळे शेवट ज्ञानोबा रायाच्या अनुभवाचे वरचे कडवे उदाहरण आहे दृष्टांत पण शेवटचे जर पहा ना सांगा मला पटकन द्वारकेचा राणा हा काय झाला अनुभव पुढं द्वारकेचा राणा पांडवा घरी हा काय झाला अनुभव पुढे बोला ना संवेदी जा शेषाचे 18 पुराणे हनुमंत येते शिकायचे अनंताचे शेवट काय देता मी तुम्हाला काय म्हणतो तुम्ही पाहा ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुतेल धरणे पुन्हाही चाला ना पुन्हाही चाला एवढंच नाही कळी काळ त्याशी न पाले काळेपाद गुणेजन मंडपाले राजपूत महाराजां परिसरात पहिलं कौतुक तरुण मंडळाचं सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमाला भजन करा.